नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे गुडघेदुखी आजार आणि गुडघे प्रत्यारोपण आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर संजय बी लोंढे सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर संजय बी लोंढे हे प्रॅक्टिस करणारे प्रख्यात रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. ते क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल वेस्टर्न मुंबईच्या पहिल्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर ऑफ एक्सलन्समधील टीम रोबोडॉक्सचा एक भाग आहेत. क्रिटिकेअर एशिया ग्रुप यासह PD हिंदुजा हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल यासारख्या विविध प्रतिष्ठित रुग्णालयांशी ते संलग्न देखील आहेत. त्यांनी 50 पेक्षा जास्त रोबोटिक सर्जरी केलेल्या आहेत, तेही मागील 3 महिन्यांमध्ये. सोबतच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. सुप्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक जर्नल्समध्ये 25हून अधिक त्यांनी प्रकाशनं दिलेली आहेत आणि सोबतच वेदना कमी करण्यासाठी ते कार्य देखील करतायत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आज आपण अर्थात गुडघे प्रत्यारोपणासंदर्भात बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न खरं तर ह्याच संदर्भातला आहे की एकूणच नी रिप्लेसमेंट होण्यामागची नेमकी कारणं काय काय असतात? आजकाल आपले जे काही वजन आहे त्याच्यातलं अर्ध वजन आपल्या प्रत्येक गुडघ्यातनं जात असतं. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की भारताने जशी प्रगती केलेली आहे त्यामुळे लोकांचा आयुर्मर्यादा पण वाढलेली आहे. त्यामुळे आजकाल आरामात लोक 70-75 पर्यंत व्यवस्थित चांगलं लाईफ करतात. माझे तर काही पेशंट आहेत ते 80-85 वर्षी आमच्यापेक्षा पण जास्त फिट आहेत. तर जसे आपले केस पांढरे होतात तसं त्याच्यावर आपलं लोड गेल्यामुळे ते गुडघे खराब व्हायला लागतात. काही जॉब जसे आहेत ज्याच्यामध्ये जास्त उभं राहायला लागतं किंवा जिने खालीवर करायला लागतात त्याच्यामुळे सुद्धा गुडघे घासायचं प्रमाण वाढतं. सो बेसिकली अनहेल्दी लाईफस्टाईल, वजन जास्त असणं आणि गुडघ्यावर लोड जास्त येणं ह्याच्यामुळे गुडघ्यांची झीज जास्त होते. निश्चितच. तेव्हा गुडघ्यांची झीज होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते तुम्ही सांगितलं. मात्र डॉक्टर, जसाही कुठलाही आजार असेल तर तो येण्यापूर्वी त्याचे काही सिम्पटम्स दिसून येतात. तर जर आपल्याला नी आर्थरायटिस होणार असेल तर त्यातील सिम्पटम्स काय काय आहेत? सुरुवातीला आजकाल आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो की कितीतरी वेळा 35चे 40चे किंवा 45 वर्षाचे लोकसुद्धा आमच्याकडे येतात. तर सगळ्यात पहिला सिम्पटम नी आर्थरायटिसचा म्हणजे जर तुम्हाला जिने खालीवर करत असताना जर गुडघा दुखायला लागला किंवा खाली बसून वर उठताना किंवा बसलेला असताना आणि वर उठताना दुखायला लागला तर ज्याला आम्ही पॅटेलोफिमोरल आर्थरायटिस म्हणतो. म्हणजे आपली वाटी जी आहे आणि मागचा जो मेन सांधा आहे त्याच्यामध्ये आर्थरायटिस सुरू होतो. तो हा पहिला सिम्पटम झाला. त्याच्यानंतर जसजसं तो नी आर्थरायटिस बळावत जातो तसतसं गुडघ्यामधनं आवाज येणं, चालताना दुखणं, मधनंच गुडघा लॉक होणं हे सगळे सिम्पटम्स आहेत त्याच्यातले. आणि असे जर सिम्पटम होत असतील आणि अगदी सुरुवातीला असेल तर त्या प्रत्येक रुग्णांनी कुठल्याही जवळच्या चांगल्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याची कारणमीमांसा करावी आणि फिजिओथेरपी वगैरे उपाय करावेत म्हणजे जेणेकरून तो पुढे जाणार नाही. अच्छा, म्हणजे त्याला योग्य वेळेवर रोखणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. डॉक्टर, आता जर हा त्रास बळावलेला असेल किंवा हा त्रास झालेला असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट नेमक्या काय काय उपलब्ध आहेत? गुडघे दुखले म्हणजे लगेच ऑपरेशन करायला पाहिजे हे अजिबात नाही. हे आमच्या सगळ्या पेशंटना आम्ही पहिलं सांगतो. 70 ते 80% जे लोक आहेत ज्यांची सुरुवातीचा आर्थरायटिस जो आहे तो केवळ सिंपल म्हणजे सर्टन ॲडजस्ट आणि अडॅप्ट ह्या पद्धतीने सुद्धा बरा होऊ शकतो. एक तर वजन कमी करणे, रेग्युलर व्यायाम करणे, रेग्युलर चालणे. काही वेळा खूप वेळा आजकाल जिमचं बरंच फॅड आहे तर कितीतरी लोक त्याच्यामध्ये स्टेपर किंवा स्क्वॉट्स वगैरे जास्त करतात आणि असा आमचा अनुभव आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी जास्त बळावते. तर काही जे व्यायाम करतात त्याच्यात सुद्धा थोडंसं त्यांनी मॉडिफाय केलं तर हे बरंच सुसह्य होऊ शकतं. सो बेसिकली वजन कमी करणं, रेग्युलर व्यायाम करणं आणि आपलं लाईफस्टाईल जी आहे ती व्यवस्थित राखणं यांनी बऱ्याच पद्धतीने हा रोग पुढे बळावणार नाही याची व्यवस्था होऊ शकते, काळजी घेता येऊ शकते. निश्चितच. डॉक्टर, आपण बोलत असताना तुम्ही TKR संदर्भात सांगितलं होतं. हे TKR ऑपरेशन म्हणजे नेमकं काय असतं? TKR ऑपरेशन करण्याची गरज केव्हा भासते त्या संदर्भात सांगा. अगदी सगळे उपाय थकले म्हणजे आम्ही पेशंटना नेहमी 2 प्रश्न विचारतो की तुमची जी गुडघेदुखी आहे त्याच्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ आणि तुमची डे टू डे ॲक्टिव्हिटी ही जर अफेक्ट होत असेल म्हणजे की बाबा आता बरेच पेशंट म्हणतात की नाही बाबा आता ह्याच्यामुळे माझी खरंच मी काहीच करू शकत नाही किंवा ज्या गोष्टी मी पूर्वी करत होते त्याच्यामध्ये मला बरीच बंधनं येत आहेत. तर ती वेळ आहे की रादर दॅन वी सेलिंग द सर्जरी द पेशंट हॅज टू बाय इट फ्रॉम अस. म्हणजे ते जर असेल तर डेफिनेटली त्या पेशंटनी रुग्णांनी ऑर्थोपेडिक सर्जनला संपर्क साधावा आणि जर ते मेडिकली फिट असतील तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण गुडघा जे आहे वाटी ती बदलली जाते. त्याला टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात.
ती सर्जरी शेवटी सजेस्ट केली जाते. अच्छा, म्हणजे अगदी ज्यावेळेस कुठलाही उपाय उरत नाही तेव्हा नी Correct. रिप्लेसमेंट ऑपरेशन हे केलं जातं. बरोबर. डॉक्टर, बरं, यासाठी काय एज लिमिट्स देण्यात आलेल्या आहेत का, की ह्याच एजमध्ये हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे? ते शक्यतो यंगर एजमध्ये आम्ही ते रेकमेंड करत नाही. खूप पेशंट्सचा असा एक गैरसमज असतो की आता माझं वय 75 आहे, मी आता किती वर्ष जगणार आहे. पण ते कोणाच्याच हातात नाही आपण किती जगणार आहोत. पण जे काही जगणार असू ते चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे. आणि आजकाल विज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे, ॲनेस्थेशियाची पण इतकी चांगली पद्धती आलेल्या आहेत की एज इज नॉट अ लिमिट. काही ठराविक रिपोर्ट्स जे असतात ऑपरेशनच्या अगोदरचे ते जर बरोबर असतील तर आता कितीतरी पेशंट्सचं आमच्याकडे आमच्या क्लिनिकमध्ये पण कितीतरी पेशंटनी लिहून ठेवलेले आहेत की 85व्या वर्षी 86व्या वर्षी आम्ही ऑपरेशन केलेले आहेत आणि आता ती माणसं 90च्या पुढे गेलेली आहेत आणि दे आर लिडिंग ॲक्टिव्ह. क्या बात आहे. म्हणजे योग्य वेळेवर ऑपरेशन न करता देखील आपल्याला ठीक होता येऊ शकतं. जर उपाय उरलेले नसतील तर ऑपरेशनची गरज पडते. Correct. डॉक्टर, ऑपरेशनची गरज जसं तुम्ही सांगितलं की कुठलाही उपाय उरलेला नसेल तर ऑपरेशनची गरज पडते. माझा पुढचा प्रश्न आहे की जनरली ऑपरेशन जेव्हा सांगितलं जातं कुठल्याही पेशंटला तर एक मनात भीती निर्माण होते की बाबा ऑपरेशन करायचं आहे म्हणजे किती दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल. बरं, ऑपरेशन झाल्यानंतर देखील आपण किती वेळात रिकवर होणार आपली बॉडी, किंवा आपण कामाला किती वेळात जाऊ शकणार. तर नी रिप्लेसमेंट केली किंवा नी संदर्भातले कुठलेही ऑपरेशन असतील ते केले तर रिकव्हरी पिरियड हा किती असतो? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. इनफॅक्ट आमच्या एका पेपरमध्ये आम्ही आमचेच जवळजवळ 200 पेशंटना त्यांचा स्टडी केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या मनामध्ये ऑपरेशननंतर मला पेन किती होईल आणि त्याच्यानंतर मी माझ्या नॉर्मल रुटीनमध्ये कधी जाऊ शकेन, हे सगळ्यात 2 महत्त्वाचे प्रश्न होते. म्हणजे मला ऑपरेशन झेपेल की नाही हा प्रश्न खरा नव्हता. आम्हाला असं वाटलं की तो प्रश्न असेल. तर आजकाल ॲक्च्युली एखादं नी रिप्लेसमेंट एकच जर गुडघा बदलला तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही घरी पाठवतो पेशंट. दोन्ही गुडघे जर पेशंट फिट असेल आणि आम्ही एकत्र केले तर 5व्या किंवा 6व्या दिवशी सुद्धा पेशंट घरी जाऊ शकतो. एकदा पेशंट स्वतःहून चालायला लागला, कमोडवर बसू लागला आणि जिने खालीवर करू लागला, ती त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली की आम्ही त्यांना घरी पाठवतो. तर कितीतरी आमचे पेशंट दोन्ही गुडघे बदलून, म्हणजे आमचं आता क्लिनिक विलेपार्लेला आहे, बऱ्याचशा लोकांची मुलं मुली बाहेर आहेत, तर 3-3.5 महिन्यांनी सुद्धा कितीतरी लोक कॅलिफोर्निया किंवा अमेरिकेमध्ये गेलेली आहेत. क्या बात आहे. म्हणजे अगदी कुठलाही त्रास उरत नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं की जर एक गुडघा बदलला तर त्याला 2 दिवस आणि 3 दिवस, आणि जर दोन्ही गुडघे बदलण्यात आले तर त्यांना 6 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. प्रगत देश, हेल्थ करेक्ट, प्रगत देश लाईक अमेरिका, तिथे तर आता डे केअर सर्जरी नी रिप्लेसमेंटची आलेली आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की इंडियामध्ये सुद्धा आम्ही तो प्रयोग यशस्वी करून दाखवू. अच्छा डॉक्टर, जसं जसं युग पुढे जातो, सायन्स पुढे जातं, तशा तशा नवीन गोष्टी आपल्याला आपसुकच बघायला मिळतात आणि बदल देखील तेवढेच होत आहेत. आता नी रिप्लेसमेंट म्हटलं किंवा नी संदर्भातले कुठलेही त्रास असतील त्याला बदलण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी रोबोटिक उपचार पद्धती देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मला त्याच रोबोटिक उपचार पद्धतींसंदर्भात सांगा. आता गेले जवळजवळ 20 वर्ष आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरी करतोय. हा ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट इम्प्लांट आहे. वरचा हा फिमरचा इम्प्लांट आहे, खाली टिबियाचा इम्प्लांट आहे आणि मध्ये प्लास्टिक आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये बेसिकली ऑपरेशनच्या अगोदर पेशंटचा सिटी स्कॅन केला जातो. आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये बऱ्याचशा पेशंटचे गुडघे हे असे वाकडे असतात, धनुष्यासारखे, त्याला आम्ही बो नीज म्हणतो. तर ऑपरेशनच्या आधी तिथे सिटी स्कॅन केला जातो. त्या सिटी स्कॅनमध्ये पेशंट समजा पुढच्या आठवड्यात आता ऑपरेशनला असेल तर आजच आम्ही ते कम्प्युटरवर, म्हणजे आपल्या डेस्कटॉपवर किती कट करायचं, कसं कट करायचं जेणेकरून त्याचा गुडघा पूर्ण सरळ होईल, कुठला इम्प्लांट त्याला लावायला पाहिजे, त्याची काय साईज आहे, हे आधीच ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही जास्त ॲक्युरेट आहे, त्याच्यामध्ये प्रिसिजन जास्त आहे आणि ह्युमन एरर किती आपण सांगितलं की नाही माझ्या हातून काही कॉम्प्लिकेशन होत नाही किंवा मी 100% दरवेळी बरोबरच करणार, तरी ह्युमन एरर ही होऊ शकते. तर इथे अजून एक त्याला फिल्टर आलेलं आहे की ऑपरेशनच्या आधीच आम्ही ते सगळं प्लॅन केलेलं असतं आणि ड्युरिंग द ऑपरेशन आम्ही ते पेशंटचे पॉईंट्स आणि आधी कॅल्क्युलेट केलेले पॉईंट ते मॅच करतो. त्याला रूट मीन स्क्वेअर एरर म्हणून म्हणतात की संगणक युद्धातले किंवा मॅथमॅटिक्सच्या लोकांना ते माहिती असेल. आणि ते एकदा मॅच झालं, लेस दॅन 1 आलं की आम्ही रोबोट पेशंटला लावतो आणि तो सब-मिलीमीटर ॲक्युरसीने ते कट करतो. एवढी प्रिसिजन त्याच्यात आलेलं आहे. सो इट इज लाईक अ डबल चेक. म्हणजे हे आता हा एक ॲडव्हान्टेज झाला. मात्र या व्यतिरिक्त आणखीन कोणते ॲडव्हान्टेज आहे जर TKR हे रोबोटिक उपचार पद्धतीने केलं तर?
पहिलं म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं ॲक्युरेट, त्याच्यात ॲक्युरसी आलेली आहे, ह्युमन एरर एलिमिनेट झालेली आहे. यू कॅन से इट विल नॉट बी इट विल ॲक्च्युली बी प्रुडंट टू से इट्स लाईक अ झिरो एरर सर्जरी. आधी आपलं सॉफ्ट टिश्यू हँडलिंग जे आहे ते बरंच कमी झालेलं आहे. त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्हली म्हणजे ऑपरेशन नंतर ज्या वेदना व्हायच्या पेशंटला त्या पण ऑलमोस्ट एलिमिनेट झालेल्या आहेत आणि फास्टर रिकव्हरी झालेली आहे. म्हणजे मध्ये आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं डे केअर टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी हा जो अमेरिकेमध्ये आता कन्सेप्ट बराच वेगाने पुढे येतोय, ते आपल्याकडे पण यायला काही वेळ कमी लागणार नाहीये आणि रोबोटिक सर्जरी मार्फत तो पटकन येऊ शकेल असं माझं स्वतःचं मत आहे. डे केअर जसं तुम्ही सांगितलं की एका दिवसात आपल्याला घरी जाता येऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील अनेक दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं असं नाही. अगदी 2 किंवा 2-3 एका दिवस. दिवसामध्ये देखील त्याची रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. Correct. डॉक्टर, आता जनरली हे तर आपल्या देशातलं झालं. जर तुम्ही अमेरिकेचा मुद्दा उपस्थित केला, पूर्ण वर्ल्ड वाईड संदर्भात आपण बोलूयात. पूर्ण जगभरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एक तर रोबोटिक उपचार पद्धती ज्या वापरल्या जातात त्या, आणि त्या विरोधात ज्या जनरल उपचार पद्धती वापरल्या जातात त्या, ह्यांना बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये नेमके तुम्हाला काय बदल जाणवू शकतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. 3 पॉईंटनी विज्ञान पुढे जात आहे. एक म्हणजे ऑपरेशन नंतर जे पेशंटला वेदना व्हायच्या त्याच्यामध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. म्हणजे आमचे जे भूल देणारे किंवा ॲनेस्थेटिस्ट फ्रेंड आहेत ते आजकाल नवरूट ब्लॉक देतात, ॲडक्टर कॅनल ब्लॉक देतात, काही काही पॅचेस आहेत. म्हणजे आम्ही त्याच्यामधले पायोनियर आहोत पोस्ट ऑपरेटिव्ह पेन पॅचेस आणि पेन कमी करण्यामध्ये. ते एक झालं. दुसरं, आजकाल स्पेशली कॉटेड इम्प्लांट, म्हणजे जसे आपण आता इथे एक मॉडेल ठेवलेलं आहे, याला कन्व्हेन्शनल भाषेत आम्ही गोल्ड नी म्हणतो किंवा टायटॅनियम नायट्राइड कोटेड नी म्हणतो. म्हणजे पूर्वीचे जे आपले सांधे होते त्यांचं लाईफ साधारणतः 15 ते 20 वर्ष असायचं. आता संशोधकांचा आणि इंजिनियर्सचा असा दावा आहे की हे इम्प्लांट ऑलमोस्ट 25 वर्षाच्या वर सुद्धा लास्ट होतील. म्हणजे एकदा तुम्ही ऑपरेशन केलं की नंतर त्याच्या किंवा तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये पेशंटला परत त्याच्याकडे बघायची गरज नाही. हा एक नवीन मुद्दा आलेला आहे. आणि डॉक्टर, जनरली हे तुम्ही सांगितलं की हे गोल्ड प्लेटेड आहे, यामध्ये आणखी कोणकोणते मेटल वापरले जातात? बिकॉज गोल्ड म्हटल्यानंतर तो किती एक्सपेन्सिव्ह? नाही, हे गोल्ड प्लेटेड हा मिसनॉर्मर आहे. मगाशी मी म्हटलं जसं कलोकियल पेशंटच्या भाषेमध्ये ते आहे. ऍक्च्युली हे क्रोमियम कोबाल्ट किंवा टायटॅनियम असतं. त्याच्यावर टायटॅनियम नायट्राइड म्हणून कोट केलेला असतो. म्हणजे हे जे कोटिंग तुम्ही दिसतंय ते टायटॅनियम नायट्राइडचं कोटिंग आहे आणि याच्यामध्ये बरंच विज्ञान त्याच्यामध्ये गेलेलं आहे. मेटलर्जीचे कन्सेप्ट आहेत, मेटल्सचे कन्सेप्ट आहेत आणि जे आर्टिक्युलेशन आहे आणि ज्याची जी वेअर रेट आहे तो खूपच कमी आहे. त्यामुळे हे इम्प्लांट ऑलमोस्ट 25 वर्षापर्यंत त्याचं आयुर्मर्यादा वाढेल असं संशोधनांनी पूर्ण झालेलं आहे आणि येणारा काळ सुद्धा ते पक्क करेल. निश्चितच. डॉक्टर, आणखीनही खरं तर या विषयावर आपण बोलणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय, त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखी आजार, गुडघे प्रत्यारोपण याविषयी आज आपण बोलतोय. डॉक्टर संजय लोंढे आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पेन संदर्भात देखील बोललेलो होतो. हे तर तुम्ही मला सांगितलं की जी रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते ते 2 दिवस किंवा एका दिवसात पेशंट घरी येऊ शकतो. मात्र डॉक्टर, अनेकांना भीती किती त्रास होईल याची देखील असते. तर त्यावर आता काही सर्जरीज किंवा असं म्हणता येईल त्यावर काही ऑप्शन उपलब्ध आहेत का की ज्यामुळे दुखणार नाही किंवा तो जो त्रास असेल तो कमी करता येईल? खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेचसे पूर्वीच्या काळी जेव्हा ऑपरेशन होत असत तेव्हा पेशंटच्या मनामध्ये ऑपरेशन ठीक होईल की नाही ह्याच्याविषयी फारशी भीती नसे. मी जसं तुम्हाला सांगितलं आमचा शोध निबंध आहे. बऱ्याचशा पेशंटना त्याच्यानंतर होणाऱ्या पेनविषयी बरीच त्यांना भीती वाटायची आणि त्यामुळे नको बाबा ते गडबडीत त्या लफड्यातच पडलेलं न बरं, आपण आहे ते ठीक आहे असं ते चालवायचे. पण आजकाल त्याच्यात बरीच क्रांती झालेली आहे. म्हणजे ऑपरेशन नंतर जे पेनलेस लेबर जसं प्रेग्नन्सीमध्ये वापरलं जातं तेच टेक्निक इपिड्युरल अनल्जेसिया असं दोन्ही गुडघे जर आम्ही एकत्र बदलणार असतो तर आम्ही वापरतो. किंवा एखादा सिंगल गुडघा जर बदलणार असतो तर त्याला ॲडक्टर कॅनल ब्लॉक म्हणून म्हणतात. म्हणजे सोनोग्राफी गायडेड आमचे ॲनेस्थेटिस्ट जे कलिग असतात ते देतात किंवा आयपॅक ब्लॉक म्हणून म्हणतात. आणि आजकाल असेही बरेच वेदनाक्षमक पॅचेस किंवा हे अवेलेबल आहेत ज्यांचा किडनीवर परिणाम होत नाही. कारण ऑपरेशन नंतर बरेच वेळा वेदनाक्षमक आपण ज्या गोळ्या देतो त्या ज्या कोलोकियल ज्या गोळ्या आहेत, म्हणजे डायक्लोफेनॅक आहे किंवा आयबीप्रोफेन आहे, त्याचा किडनीवर परिणाम व्हायचा. त्यामुळे फार आम्ही ते देऊ शकत नसो. तर आजकाल अशी जी औषधं आलेली आहेत आणि पॅचेस आलेले आहेत ते एकदा लावले की 7 दिवस त्याची ॲक्शन राहते आणि त्यामुळे त्याचा किडनीवर पण परिणाम होत नाही आणि पेशंटला पण ते खूप चांगलं राहतं. त्यामुळे आजचं बरंच ते सुसह्य झालेलं आहे. अच्छा, म्हणजे जो त्रास असतो, जो पेन आहे तो खूप
सहजरित्या रिकवर होतो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा साईड Side इफेक्ट हा effect नाही. किडनीवर होत नाही. Correct. हां डॉक्टर, पार्शियल ऑपरेशन किंवा पार्शियल ट्रीटमेंट संदर्भात देखील अनेकांना माहिती आहे. हे ट्रीटमेंट नेमकं कसं केलं जातं आणि हे नेमकं काय आहे त्या संदर्भात सांगा. आपल्या गुडघ्यामध्ये मांडीचं हाड असतं, पायाचं हाड असतं आणि पुढे आपली वाटी असते. तर तीन ॲक्च्युली तो एकच सांधा म्हटला जातो, हिंज जॉईंट, पण ॲक्च्युली त्याच्यात 3 सांधे असतात. आतला सांधा, बाहेरचा सांधा आणि वाटी आणि मधला सांधा. अच्छा. तर खूप वेळा काही पेशंट जे आहेत त्यांचं वय 50-55च्या खाली असतं आणि त्यांचा एकच सांधा अफेक्टेड असतो. युजली आपल्या इंडियन लोकांमध्ये आतल्या बाजूचा म्हणजे मिडियल कंपार्टमेंट आर्थरायटिस जास्त प्रिव्हॅलंट आहे. बाहेरच्या देशामध्ये लॅटरल कंपार्टमेंट आर्थरायटिस जास्त प्रिव्हॅलंट आहे. अच्छा. तर एकच फक्त सांधा खराब झालेला असेल तर संपूर्ण गुडघा बदलायची पण गरज नसते. Okay. तर ते जे 3 सांधे मी तुम्हाला सांगितले त्याच्यातला जो फक्त एक जो कंपार्टमेंट खराब झालेला आहे तो सांधा बदलला जातो. त्याला पार्शल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. अच्छा. पण त्याला ठराविक काही म्हणजे प्रॉपर गाईडलाईन्स आहेत, प्रॉपर इंडिकेशन्स आहेत. मी कुठल्या पेशंटला पार्शल नी करायला पाहिजे आणि कुठल्या पेशंटला कंप्लीट नी रिप्लेसमेंट करायला Complete knee पाहिजे. replacement पार्शल करायला नी पाहिजे. रिप्लेसमेंटचा फायदा म्हणजे ती छोटी सर्जरी आहे, छोटं इन्सिजन घेतलं जातं आणि इथेही ॲक्च्युली आम्ही आत्ता पार्शल नी रिप्लेसमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला घरी पाठवतो. अच्छा. आणि डॉक्टर, ह्या पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे मध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजी ही आयडिया देखील वापरली जाते. याचा काय भाग आहे त्याच्यात? इनफॅक्ट पार्शल नी रिप्लेसमेंटमध्ये रोबोटिक्स नी रिप्लेसमेंट हे तर एकदम वरदान आहे. अच्छा. कारण ऑपरेशनच्या आधी सिटी स्कॅनवर संपूर्ण माहिती घेतली जाते, किती बाक आहे, किती खराब झालेला आहे, तो बाक सरळ करण्यासाठी किती कट करावा लागेल आणि कुठल्या प्रकारचे किंवा कुठल्या साईजचे इम्प्लांट्स त्याच्यामध्ये बरोबर फिट होतील. हे म्हणजे आता पुढच्या आठवड्यात माझी जी ऑपरेशन्स आहेत ती आता उद्या किंवा परवा मी ती संपूर्ण प्लॅन करीन सॉफ्टवेअर इंजिनियर बरोबर. तर उद्या किंवा परवाच आम्हाला माहिती आहे की कुठल्या पेशंटला कुठला इम्प्लांट घालण्यात येणार आहे आणि कुठल्या प्रकारचे कट्स त्याला घेण्यात येणार आहेत. अच्छा. आणि ते कट सुद्धा पूर्ण रोबोट घेतो. आम्ही फक्त त्याच्यावर सुपरवाइज करत असतो रिअल टाईममध्ये. त्यामुळे म्हणजे ॲक्युरसी आणि प्रिसिजन जे आहे ते ऑलमोस्ट 100% पर्यंत त्याच्यापर्यंत जातं. आणि याचा पेशंटला काय फायदा म्हणजे सर्जनला फायदा म्हणजे आमचं काम सोपं झालेलं आहे, आमची वेळ कमी झालेला आहे ऑपरेशनचा. आणि पेशंटला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचे जे सॉफ्ट टिश्यूज आहेत आजूबाजूला आम्हाला जे पूर्वी बरंच रिलीज करायला लागायचं, जे बाकडे गुडघे आहेत ते सरळ करण्यासाठी किंवा जो बाक आहे तो सरळ करण्यासाठी, ते काम आता बहुतांशी आधीच झाल्यामुळे आणि रोबोटिकनी बरोबर कट केल्यामुळे पेशंटला पेन खूप कमी होतं, फास्टर रिकव्हरी होते आणि ॲक्सेलरेटेड डिस्चार्ज प्रोसेस आज मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ते साध्य व्हायला त्याचा बराच फायदा होऊ शकतो. आणि डॉक्टर, नी रिप्लेसमेंट जसं रोबोटिक असू दे किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट असेल किंवा जसं तुम्ही सांगलं TKR ही उपचार पद्धती देखील वापरली जाते. डॉक्टर, आता ह्या कुठल्याही उपचार पद्धती वापरल्या तर महत्त्वाचा प्रश्न हा असतो की जी आधीची लाईफस्टाईल असते नी रिप्लेसमेंट होण्याआधी किंवा गुडघे खराब होण्याआधीची जी आधीची लाईफ असते की व्यक्तीला कुठलीही काम करत असताना जिने चढायचे असतील, मांडी मारून बसायचं असेल किंवा कुठलाही असा काम ज्याचा जोर नीवर येईल तो करत असताना त्याला त्रास होत नाही. मात्र हा त्रास बळावल्यानंतर रिप्लेसमेंट झाल्यानंतर लाईफस्टाईल ही आधीसारखी होऊ शकते का? हो, डेफिनेटली. सुरुवातीला आपल्याकडे जे गुडघा प्रत्यारोपणाचे जे आपण इम्प्लांट किंवा जे पार्ट्स वापरत होतो किंवा ते युजली इंग्लंड अमेरिकेमध्ये बनले जायचे आणि ते जे बनवणारे शास्त्रज्ञ होते त्यांच्यासमोर सुद्धा अँग्लो सॅक्सन पॉप्युलेशन हा ऑडियन्स होता. त्यामुळे त्यांना जे सूट व्हायचे तसे ते पार्ट बनवले जायचे. कारण तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या देशामध्ये शक्यतो कोणी मांडी घालून खाली बसत नाही किंवा क्रॉस लेगड बसत नाही. वेरॅज एशियन कल्चर किंवा आपलं भारतीय जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये बरेच वेळा आपण मांडी घालून बसतो, निदान अगदी खाली नाही बसलो तरी दिवाण किंवा पलंगावर मांडी घालून बसतो. तर आजकाल म्हणजे बाहेर मेड इन USA आणि US FDA अप्रूव्ड आणि आपल्याकडच्या FDA अप्रूव्ड असे जे इम्प्लांट्स आहेत ते सुद्धा भारतीय लोक किंवा एशियन लोक ह्यांना समोर ठेवून बनवले गेलेले आहेत. त्यामुळे जर पेशंटला समजा गावाला गेले काही टॉयलेट इंग्लिश टाईपचं तिथे टॉयलेट अवेलेबल नसेल तर इंडियन टाईपच्या टॉयलेटमध्ये सुद्धा ते बसू शकतात आणि ते इम्प्लांट ते तेवढी ॲक्शन किंवा तेवढा लोड सहन करू शकतात. फॉर्च्युनेटली आता आपल्याला आपल्या सुदैवाने असेही इम्प्लांट अवेलेबल आहेत की जे संपूर्ण मानकदंड जे आहेत त्यांनी ते पास केलेले आहेत आणि इंडियन किंवा एशियन जे आपले रुग्ण आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून ते इम्प्लांट बनवले गेलेले आहेत. क्या बात आहे. निश्चितच सर, तेव्हा खरं तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्ही सांगितल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि नी रिप्लेसमेंट संदर्भातली संपूर्ण माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.
तेव्हा नी रिप्लेसमेंट करण्याची वेळ आलेली असेल किंवा नी संदर्भात कुठलाही त्रास किंवा आजार असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर निश्चितपणे संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24